फील होत नाही, मी ओके आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. मी 45 आहे, तर 45ला क्या अब उनमें वही दम है या वक्त के इसने उनके बाहों को खोकला कर दिया है वगैरे. दुसऱ्याच्या पंचमध्ये आपण ढवळाढवळ करणं किंवा एक विचित्र स्पर्धा निर्माण होणं अशा नाटकासाठी घातक आहे. आणि ते पूर्वीच्या संचात सुद्धा झालं नाही आणि या संचात सुद्धा ते टीमवर्क महत्वाचं आहे, कारण ते नाटक तसं आहे. ते डिरेक्टरने सांगितलं तेवढंच करायचं, उगाच स्वतःचं काही करायचं नाही. पण आमचं जोरदार काहीतरी भांडण झालं होतं आणि आम्ही 4 दिवस बोलत नव्हतो. आणि मग 4-5 दिवस बोलत नव्हतो आणि प्रयोग पण सलग लागलो, दौऱ्यातच झालं होतं काहीतरी. आणि मग एकाला मी रिॲक्ट झाली नाही, तो रिॲक्ट झाला नाही, काही रिॲक्ट नाही आणि तो प्रयोग असा हल्ला. आणि मग नंतर मग आम्ही त्याला म्हटलं, दर्शन इकडे या. मला असं वाटतं मी 35-45 म्हटलं, पण प्रदीप जोशी इकडे आहेत, ते 13 वगैरेच करतायत आता. म्हणजे नमस्कार, मी गणेश साचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या काळामध्ये पुनरुज्जीवित नाटकं अनेक येत आहेत आणि असंच एकेकाळी प्रचंड गाजलेलं, प्रचंड लोकप्रिय झालेलं, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा ते बघितलेलं नाटक शांतेचं कार्ट चालू आहे, पुन्हा एकदा नवीन संचामध्ये येत आहे. आणि आनंदाची गोष्ट ही की दिग्दर्शक विजय केंकरे माझ्यासोबत आहेत, विशाखाताई आहे आणि माझा मित्र अनेक वर्षांपासूनचा प्रियदर्शन जाधव माझ्यासोबत आहे. आत्ता आम्ही आलेलो आहोत कालिदास नाट्यगृहात मुलुंडला, गिरगावपासून इथपर्यंत प्रवास करून आलेलो आहोत. तर मला जाणून घ्यायचंय, तालीम तर धमाल झालेली आहे, आत्ता या क्षणाला नेमकं काय फील होतंय की लगेच प्रयोग आहे आणि एक एनर्जी देणार प्रयोग आहे. प्रियदर्शन पासून सुरुवात. मला काहीच फील होत नाही, मी ओके आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे की हे जर नवीन नाटक असतं, नवीन म्हणजे कुठल्या अर्थी त्याचा जर पहिला प्रयोग असता, तर मला आजही ह्या नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला 27 ऑगस्ट 2016 झाला. सो मला आठवते तेव्हा माझी अवस्था काय होती. कारण प्रेशर, कुठल्याही नटाला ते प्रेशर येणं स्वाभाविक आहे, बरोबर. पण आता तेवढं नाही आहे, आता अत्यंत सॉर्टेड आहे, काही गोष्टी सोडवत मी करतोय. ऑफकोर्स असं म्हटल्यानंतर असं नाहीये की काही कर्टन ओपन कर रे बिंदास करतो, असं नाहीये. एक बारीक प्रेशर राहतं, एक प्रेशर ह्या गोष्टीचं राहतं की जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेपर्यंत आपण पोहोचू शकतोय का. आणि मग ते फक्त प्रेक्षकांच्या अपेक्षेपुरतं पण नाहीये, तर स्वतःच्या अपेक्षेपुरतं पण आहे की तेव्हा मी 35 होतो, आज मी 45 आहे, तर 45ला क्या अब उनमें वही दम है या वक्त के इसने उनके बाहों को खोकला कर दिया है वगैरे. ते सगळं तसं सगळं सुरू होतं. तर ते त्याच ताकदीने करावं लागतं. तेवढंच आहे की आपल्याला ते करता आलं पाहिजे, तेवढ्याच ताकदीने करता आलं पाहिजे, प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. आणि आधी 200च्या वर प्रयोग झाले होते आणि आता पुन्हा एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे. हा नाही, म्हणजे आता विशाखा बरोबर म्हणजे मी आता विशाखा बरोबर फुबाईपूचा सीझन केलाय, मी वेगवेगळी कामं केली आहेत, आम्ही एकत्र अनेक नॉन फिक्शन शोज ना कितीतरी वेळा आम्ही एकत्र परफॉर्म केले, त्यामुळे तो ट्युनिंगचा भाग तर आहेच. दुसरी गोष्ट, ह्या नाटकाचं एक जबरदस्त बलस्थान टीमचं हे आहे, आधीच्याही आणि ह्या, की दुसऱ्याची जेव्हा बॅटिंग असते तेव्हा इकडे कुणीही काही वेडेचाळे करत नाही. आणि हे मी अत्यंत अभिमानाने हे सांगू शकतो की ज्याचं जे आहे त्याने ते सणसणीत वाजवलं की नाटक अत्यंत शाबूत राहतं. दुसऱ्याच्या पंचमध्ये आपण ढवळाढवळ करणं किंवा एक विचित्र स्पर्धा निर्माण होणं अशा नाटकासाठी घातक आहे. आणि ते पूर्वीच्या संचात सुद्धा झालं नाही आणि या संचात सुद्धा ते टीमवर्क महत्वाचं आहे, कारण ते नाटक तसं आहे. हे नाटक म्हणजे हे किंवा अशा पद्धतीच्या नाटकाची गंमतच ही आहे की जोपर्यंत आत मॉइश्चर आहे, आत ओलावा आहे टीम मध्ये, तोपर्यंत तो नक्कीच बाहेर पोचतो. ती गंमत आहे. मी विशाखाताईकडे येणार आहे. मुळात तुझी आणि दर्शनची जी केमिस्ट्री आहे त्याने सांगितलंच, आणि रंगमंचावर तर तुम्ही धमाल करणार आहात, आम्ही आता तालीम बघितली, तर त्या केमिस्ट्री विषयी जाणून घ्यायचंय. आता काही हे एक वेगळंच रसायन आहे. मुळात दर्शनकडेच एक वेगळं रसायन आहे, त्याच्यामुळे तो माझ्याकडे तो सगळं पास ऑन करतो. पण मी कायमच म्हणते अनेकदा की एक उत्तम कलाकाराचे सहकलाकार म्हणून काम करताना एक त्यातला कलाकार पण छान घडत जातो. तर मी त्या 2016 मध्ये जेव्हा शांतीचं कार्ट करत होते तेव्हाची मी आणि आत्ताची मी याच्यामध्ये दर्शनचा खूप हात आहे. माझ्या रिॲक्शन्सच्या, माझ्या एक्सप्रेशन्सला कसं रिॲक्ट व्हावं हे त्याच्याकडनं मी अनेकदा शिकले शांतीचं कार्टमध्ये. म्हणजे आमचं अनेकदा प्रयोग असा, म्हणजे एक आमचा
त्याचा तो पत्राचा सीन आहे तो असा पूर्वी थोडा मग अजून अरे हे ती सापडलं असं वेगवेगळे रिॲक्शन जागा सापडत जातात. जागा सापडत जातो. तर मला पहिल्यापासून असं गोळीबंद प्रयोग करायची सवय आहे. जे डिरेक्टरने सांगितलं तेवढंच करायचं, उगाच स्वतःचं काही करायचं नाही. पण पण दर्शन मुळे ना त्या वेगवेगळ्या जागा कसं असतं सिच्युएशन नुसार काही काही गोष्टी बदलत जातात राजकारणात किंवा समाजात काही बरोबर. घडतंय त्याच्यातलं एखादं वाक्य तो तर तशा पद्धतीने कधी कधी टाकतो ना ते मग सतर्क राहावं लागतं. अरे ह्याला काय रिॲक्शन द्यायची, अरे आता कसं करायचं. सो माझ्यातला जो सजगपणा माझ्या अभिनयातला जो वृद्धिंगत झालाय तो त्याचं कारण केवळ दर्शन आहे असं मला अगदी या 4 किती 200 प्रयोग केले आपण. त्या 200 प्रयोग मी रोज नवीन घडत गेले. आमची भांडणं पण झाली खूपदा. आता हा असं म्हणाला टीमवर्क जर तुम्ही रिॲक्शन नाही दिले तर प्रयोग तर असं माझं एकदा कुठल्या तरी ठिकाणी आमचं जोरदार काहीतरी भांडण झालं होतं बरं. आणि आम्ही 4 दिवस बोलत नव्हतो अरे बापरे. आणि मग 4-5 दिवस बोलत नव्हतो आणि प्रयोग पण सलग लागलो, दौऱ्यातच झालं होतं काहीतरी. आणि मग एकाला मी रिॲक्ट झाली नाही, तो रिॲक्ट झाला नाही, काही रिॲक्ट नाही आणि तो प्रयोग असा चांगला हल्ला. नाही. आणि मग नंतर मग आम्ही त्याला म्हटलं दर्शन इकडे ये, आपलं भांडण बाजूला ठेवू किंवा एकत्र येऊया, नाहीतर मला प्रयोग करायला जमतच नाही. सो ते जे ना ती सगळी भांडणं बाजूलाच ठेवावी लागतात नाटकात. बरोबर. तर ह्या नाटकाचं तर गुळफीट झाल्याशिवाय त्या रंगमंचावर मज्जा येणार नाही. त्याच्यामुळे ते सगळ्यांनी मला तेव्हाही भाऊ होता, आता राजेश करतो आहे. तर ह्या टीम बरोबर सुद्धा ती गंमत येणार आहे मला खात्री आहे. कारण खूप घोटून आलेलं नाटक आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्याकडनं मुरलेलं पण नाटक. अनेक गोष्टी आम्ही अरे हे असं कर ते कर शिवाय त्यांचे इनपुट एक वेगळं टायमिंग साधण्याचा पुन्हा एक वेगळा काय म्हणूया एक वेगळा आनंद आहे, वेगळ्याचं प्रत्येकाचं टायमिंग निर्णय असतं. त्यामुळे ती पण एक गंमत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा हे नाटक तसंच धरेल जेव्हा त्याचं पूर्वी धरायचं. खरंय. आता मी विजयदादांकडे येणार आहे. मुळात 100 नाटकं दिग्दर्शित करून झालेली आहेत आणि आता पुनरुज्जीवित नाटकांमध्ये पुन्हा एकदा शांतेचं कार्टाचा योग आहे आणि या सगळ्यांना धरून ठेवणं, ती मोठ बांधणं, कॅप्टन ऑफ द शिप आपण म्हणत असतो. काय सांगाल अनुभवांविषयी? काही नाही, धरून ठेवत नाही. अच्छा. हेच कॅप्टन ऑफ द शिपचं महत्वाचं काम. अच्छा. कारण या प्रकारच्या नाटकात धरून ठेवलं तर गडबड होईल. म्हणजे जरी विशाखा म्हणाली की दिग्दर्शकाने सांगितलेलं करायचं, कारण मी मुळात एक गोष्ट सांगतो, मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे या संकल्पनेवरच माझा विश्वास नाही. बर. कारण मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे असं म्हटल्यावर मी विचार करायचा थांबवला असं होतं ना. नट ओके. नट हा स्वतंत्र विचार करणारा माणूस आहे. म्हणजे आता समजा एखाद्या प्रयोगामध्ये अचानक लक्षात आलं की अरे बाबा काहीतरी डल होतंय, प्रेक्षक आपल्या बरोबर नाही, तर अचानक काहीतरी 2 गोष्टी अभिनेता असं करतो पण दिग्दर्शकाने सांगितलेलं नाही म्हणून त्याने जर का स्वतःला रिस्ट्रिक्ट केलं या प्रकारच्या नाटकात तर प्रॉब्लेम होतो. आणि आमच्याकडे तर राजेश चिटणीस काम करतो, त्यांनी तर झाडीपट्टी सारख्या ठिकाणी काम केलंय जिकडे त्याला काय काय करावं लागलं असेल आयत्या वेळेस. त्यामुळे असंख्य अशा गोष्टी आहेत. पण तरी शांतेचा कार्टाच्या संदर्भात मला असं वाटतं की चिरतरुण नाटक आहे. बरोबर. म्हणजे त्याला प्रेक्षक विशिष्ट पद्धतीचा मिळत राहणार. आणि पुन्हा आमची जी टीम आहे बाकीचे सगळे सुद्धा, प्रदीप जोशी, सुकन्या काळण किंवा मयुरा रानडे, विक्रांत कोळपे, असे ही सगळी जी मंडळी होती ही पहिल्यापासून आमच्या बरोबर, काही त्यातले नवीन, पण ते नवीन आहेत असं वाटतही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे नाटक या सगळ्यांनी मिळून उभे केलंय. कारण मधले 8 दिवस मी युरोपला होतो, मी इथे नव्हतो, तर यांनीच करून ते सगळं उभं केलंय. आणि मला असं वाटतं सुरुवातीला जो दर्शन म्हणाला 35-45, तर काय होतं, काही नाटकाची स्वतःची जादू असते. बरोबर. म्हणजे शांतेचं कार्ट करतोय असं म्हटल्यानंतर दर्शन 30 वर्ष जाऊन काम करायला लागतो आपोआप. त्या कामाची पण गंमत आहे. कारण पहिल्यापासून तो विशाखा वगैरे हे सगळे लोक हे नाटक एन्जॉय करत होते, अगदी पहिल्यांदा ते केलं तेव्हापासून. त्यामुळे आता त्यांनी जर एन्जॉय केलं तर समोर येणारा माणूस ते नक्कीच एन्जॉय करणार आहे. त्यामुळे हे टीमवर्क आहे, ही भट्टी महत्वाची. नाही, मला असं वाटतं मी 35-45 म्हटलं, पण प्रदीप जोशी इकडे आहेत, ते 13 वगैरेच करतायत आता. म्हणजे 63 वरनं 13 वर आलेले आहेत ते. तर मी मगाशी म्हणलो त्यांना मी अनेक ऍड्स मध्ये पाहिलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं, पण मला
फ्रेश झाला आणि त्यांच्यात किडा आहे एक जबरदस्त, म्हणजे ते मज्जा करतात स्टेजवर आणि ते खूप फायद्याचं आहे. वा. किंवा राजेश, मी खरंच सांगतो, राजेशला मी खूप वर्ष काम करताना पाहतो, खूप वर्ष, आणि त्याने मला जे झाडेपट्टी रंगभूमीबद्दल जे काही दाखवलं किंवा जे काही सांगितलं, ते आयऱ्या गायऱ्या नटाचं काम नाहीये. बरोबर. ते काम नाही आहे आयऱ्या गायऱ्या, ते तिथे तुम्हाला एक वेगळं काहीतरी लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्ही ते निभावून नेऊ शकत नाही. तुम्ही 1+1=2 कराल तर तुम्हाला तिकडनं परत बरोबर. पाठवतील. तो काय करतो ते कमाल आहे. विक्रांत आहे, विक्रांत या नाटकात अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. सुकन्या आम्हाला जॉईन झालेली आहे. मयुराने या नाटकाचे आमच्या इतकेच प्रयोग नाही, आमच्यापेक्षा एक प्रयोग कमी केलेला आहे तिने. तो लक्षात आहे माझ्या प्रयोग, नाही अनेक प्रयोग कमी केलेत. हा बरोबर ठीक आहे. मी नाटकाची वेगळ्या आठवणी पण हो, जुळवल्या नाही आहेत. नाही अगदीच, आणि त्यामुळे आम्ही एकदम सगळे वा. आनंदात हे नाटक करणार आहोत. सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांना सांगा की आपलं नाटक येते आणि आवाहन करा. काही कारणाने, कोविडच्या कारणाने ते नाटक बंद पडलं होतं, पण आता पुन्हा सुरू होतंय. 18 तारखेला 2 प्रयोग पुण्यात आहेत आणि 19 तारखेला रात्री गडकरी रंग आहे, त्यांना प्रयोग आहे. सो बुक माय शो Correct. किंवा बुक युअर शो नक्की बघायला या. आणि हो, आमच्या गप्पा ज्या झालेल्या आहेत त्या गप्पांचा फीडबॅक सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.